नमस्कार. संध्याकाळच्या या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. या बातमीपत्राची सुरुवात महत्त्वाच्या बातमी एकीकडे HMPV या व्हायरसनं राज्याचं टेन्शन वाढवलेलं असतानाच आता बुलढाण्यामध्ये टक्कल व्हायरसनं थैमान घातलेलं आहे. नेमका काय आहे हा आजार आणि त्याची मुख्य कारणं काय आहेत, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. मालिश, तेल मालिश, चंपे. महाराष्ट्रात टक्कल व्हायरसचं थैमान. अबब 3 दिवसात पडतंय टक्कल. नागरिक भेदरले, प्रशासन अनभिज्ञ. दृश्य आहेत बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील टक्कल व्हायरसनं थैमान घातलेल्या बोंडगाव मधली. होय, तुम्ही बरोबर ऐकलंय, टक्कल व्हायरसच. या नव्या आजारामुळे केस गळती होऊन 2 ते 3 दिवसात नागरिकांना टक्कल पडतंय. त्यात विशेष म्हणजे लहान मुलं, महिलांसोबत पुरुषांनाही या नव्या व्हायरसची बाधा झाली आहे. त्यामुळे बुलढाण्यात भीतीचं वातावरण पसरलंय. तर आतापर्यंत 450 लोकांना या आजाराची बाधा झाली. डॉक्टर टक्कल पडण्यामागे शॅम्पूचं कारण सांगत असले तरी शॅम्पू न वापरणाऱ्यांनाही टक्कल पडत असल्यानं शेगाव मधील पूर्णा नदीकाठच्या 15 गावांमध्ये खळबळ माजली आहे. त्याच्यामध्ये काही कॉस्मेटिक प्रोडक्ट्स वापरल्यामुळे किंवा पाणी दूषित असल्यामुळे किंवा व हार्ड वॉटर असल्यामुळे केस गळती होऊ शकते का, यासाठी आम्ही सर्वेक्षण केलेले आहे व त्या अनुषंगाने पाणी नमुना तपासणीसाठी शेगाव येथे लॅबला पाठवण्यात आलेले आहे. परंतु अद्यापही काही ठोस कारण डायग्नोसिस आमचं झालेलं नाही. काही पेशंट असे आहेत 50 ते 55 वर्षाचे की त्यांनी आयुष्यामध्ये शॅम्पू कधी लावलेला नव्हता, मग त्यांचे पण टक्कल पडलं आणि एका घरामध्ये चालू झालं की 3-3, 4-4 पेशंट होता एका घरात. त्यामुळे गावामध्ये खूप भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. दिवसेंदिवस या टक्कल व्हायरसमुळे बाधित होणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. तर आरोग्य विभागानं सर्वेक्षण करण्यापलीकडे काहीही केलं नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. मात्र नागरिकांना टक्कल पडण्यामागे दूषित पाणी असल्याचाही एक मतप्रवाह आहे. पूर्णा नदीकाठच्या परिसरातील दूषित पाण्यामुळे किडनीच्या आजारानं हजारो बळी. परिसरातील पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याचा शासकीय अहवाल. पूर्णा नदीकाठच्या गावातील पिण्याच्या पाण्यात फ्लोराईडची मात्रा जास्त. पाण्यामध्ये फ्लोराईडची मात्रा जास्त असल्यानं टक्कल पडत असल्याची चर्चा. अगोदरच HMPV व्हायरसने जगाचं टेन्शन वाढवलं आहे. त्यातच आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये जो केंद्रीय आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा बुलढाणा जिल्हा टक्कल व्हायरसने हादरला आहे. प्रशासनाकडून फक्त कागदी घोडे नाचवल्या पलीकडे याशिवाय कुठलीही ठोस उपाययोजना करताना दिसत नाही. त्यामध्ये आता प्रतापराव जाधव आरोग्यमंत्री जे आहेत त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील या आरोग्य प्रशासनाला ठोस उपाययोजना करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी होत आहे. संजय जाधव यांच्यासोबतच ब्युरो रिपोर्ट, साम TV मराठी. तर टक्कल व्हायरसची राज्याच्या आरोग्य विभागानं दखल घेतलेली आहे आणि आरोग्य उपसंचालक आणि वैद्यकीय पथक हे बुलढाण्यातील आता या गावामध्ये पाठवल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. वस्तुस्थिती पाहून उपाययोजना करण्यात येतील असं देखील आबिटकर यांनी म्हटलेलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या त्या गावातील जो काय प्रकार आहे त्या प्रकाराची वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. आज पेपरमधून ज्या बघितलेल्या बातम्या आहेत त्या बघितल्यानंतर मी स्वतः डेप्युटी डायरेक्टरना सांगितलंय की प्रत्यक्षामध्ये स्पॉट व्हिजिट करा. त्या संबंधित जे काय पेशंट्स असतील किंवा जे संबंधित व्यक्ती असतील त्या व्यक्तींच्या बरोबर डायलॉग केल्यानंतर आणि आमच्या आरोग्य विभागाच्या टीमच्या माध्यमातून योग्य ते ओपिनियन त्यांच्याकडून येईल. खरं म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल वस्तुस्थिती माहिती करून घेणं आणि मग त्याच्यावरती अधिक चांगल्या पद्धतीने बोलणं बरं होईल. डेप्युटी डायरेक्टर आणि आमची सगळी मेडिकल विभागाची टीम तिथे गेलेली आहे. ती अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच्याबद्दल माहिती घेईल. तर राज्याच्या राजकारणातली आताच्या घडीची आणखीन एक मोठी बातमी ती म्हणजे अजित पवार गटाकडून आता राजकीय भूकंपाची तयारी सुरू असल्याचं समोर आलेलं आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवारांच्या खासदारांना संपर्क केल्याचा दावा पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी केला. दिल्लीत संसदेच्या अधिवेशनादरम्यान खासदारांशी संपर्क साधल्याचा दावा या दोघांनी केलेला आहे. सर, सुनील तटकरे यांनी तुमच्या पक्षातल्या खासदारांना फोन केलेले आणि फोन नाही केले. ते पार्लमेंटमध्ये भेटले, खासदारांना म्हणाले की
तुम्ही बापाला आणि मुलीला बाजूला ठेवा आणि या आमच्याकडे. आता एकीकडे म्हणायचं दैवत आहे, देव आहे, देवाऱ्यात आहेत, आणि काय मला कळत नाही, लोकांच्या मनात काय उलट सुलट चालू असतं तेच कळत नाही. पक्ष घेतला ठीक आहे, निशाणी घेतली ठीक आहे, आता आमचे खासदार म्हणून पळवा. खासदारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जेव्हा पार्लमेंट दिल्लीला चालू होतं तेव्हा अशा प्रकारचा संपर्क तटकरे साहेबांनी केला अशी नक्कीच चर्चा आहे. त्यामुळे कितीही तिथनं प्रयत्न झाला, संपर्क झाला तरी खासदार असू द्या नाही तर आमदार असू द्या त्या बाबतीत कुठलाही वेगळा निर्णय घेतील असं मला वाटत नाही. आम्ही सर्वजण आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारी लोक आहोत. पवार साहेब जे सांगतील ते आम्ही करणार आहोत. सोनिया दुहाणकडनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 7 लोकांना आमच्या प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल त्यांनी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. मागच्या सेशनमध्ये मागच्या अधिवेशनामध्ये त्या प्रत्येकासोबत संपर्कामध्ये होत्या आणि पुढच्या काळामध्ये आपण अजित पवार गटासोबत गेलो पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी मनधरणी करण्याचे प्रयत्न आमच्या 7 खासदारांचे केले. आता पुढच्या काळामध्ये जर तुम्हाला पुन्हा निवडून यायचं असेल, तुमचं पॉलिटिकल फ्युचर तुम्हाला जर पुन्हा हे करायचं असेल तर स्टेबल करायचं असेल तर तुम्ही अजित पवारांसोबत गेले पाहिजे अशा पद्धतीचं त्यांनी आमच्या 7ही लोकांना बोलून कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत खासदार फुटत नाहीत, पवारसाहेबांचे खासदार फोडले जात नाहीत, तोपर्यंत अजित पवार गटाला केंद्रामध्ये मंत्रिपद मिळणार नाही. आणि हे मंत्रिपद प्रफुल्ल पटेल यांना हवं आहे. प्रफुल्ल पटेल यांना सांगण्यात आलेलं आहे जो केंद्रामध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी जो कोटा आहे खासदारांचा तो तुम्ही पूर्ण करा. आणि म्हणून पवार साहेबांचे खासदार फोडण्याचे कसोशीनं प्रयत्न सुरू आहेत. पण हा नीच आणि निर्लज्जपणा. तर आपण कोणालाही संपर्क केलेला नाही असा दावा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला. पवारांच्या खासदारांना संपर्क केल्याचा आरोप दादांत खोटा आहे असंही तटकरेंनी साम टीव्हीशी संवाद साधताना म्हटलंय. विधानसभेच्या निवडणुकीच्या दारुण अपयशाच्या नंतर, पराजयाच्या नंतर हताश आणि निराश झालेल्या कार्यकर्त्यांना दिखावा दिलासा देण्यासाठी आयोजित केलेली बैठक फोकसमध्ये राहावी म्हणून सबंग लोकप्रियतेसाठी, प्रसिद्धीसाठी केलेला हा अट्टहास आहे. एक ज्या संस्कृतीमध्ये मी वावरलं त्याच्यामध्ये बाप लेक असा शब्दप्रयोग माझ्या आयुष्यामध्ये कधी केलेला नाही. परंतु तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सुनील तटकरे यांचं जास्त चालतं असा टोला आमदार रोहित पवार यांनी लगावला. अजित पवार पक्षाचे अध्यक्ष असले तरी सुनील तटकरे यांचंच जास्त चालतं असं देखील आमदार रोहित पवार म्हणाले. दादा हे प्रमुख नेते आहेत, पण जेव्हा आपण खोलात जातो तेव्हा दादा प्रमुख नेते असले तरी तटकरेंचं बरंच काही त्या पक्षामध्ये चालतं. प्रफुल्ल पटेलांचं सुद्धा बरंच काही त्या पक्षामध्ये चालतं असं मला वाटतं. पण प्रफुल्ल पटेल हे अनेक वर्षांपासून साहेबांबरोबर काम करणारे नेते आहेत. तटकरे साहेबांच्या बाबतीत मला काय खूप खोलात जाऊन सांगता येणार नाही. तर सरपंच हत्येप्रकरणी आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार हल्लाबोल केला. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना संतोष देशमुख प्रकरणात अडकवलं जात असल्याचा आरोप हाकेंनी केला. अंतरवालीमध्ये गोळीबार झाला त्यावेळेस गँग ऑफ बीड दिसलं नाही का असा सवाल हाकेंनी विचारला. तसंच सुरेश धस यांनी देवस्थानाच्या जमिनी हडपल्याचा गंभीर आरोप गणेश हाके यांनी केला आहे. आणि एक नेता आरक्षणाच्या आंदोलनातनं अपघातानं नेता झाला आणि त्याचा जो चन्ना टन्ना ही जी भाषा होती त्याची भाषा अण्णानं घेतली. अरे सुरेश धस तुम्ही आमदार झाला राव. तुम्ही ज्यावेळी अंतरवली सराटीमध्ये गोळीबार झाला, माझ्या पोलीस भगिनींवरती विनयभंग झाला त्यांच्या बाबतीमध्ये, बीड शहरामध्ये ओबीसींची घरं जाळण्यात आली, त्यावेळी बीड जिल्ह्यातला गँग्स ऑफ बीड या सुरेश धसाला दिसले नव्हते का? फडणवीस साहेब
तुमचा पक्ष एका विचाराचा पक्ष आहे. तुमचा पक्ष प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन राजकारण करतो. हाच सुरेश धस नावाचा तुमच्या पक्षाचा आमदार प्रभू रामचंद्राच्या नावावरची जमीन सुद्धा हडप करतो. शंभू महादेवाच्या नावाचा उतारा सुद्धा हडप करतो. तर अमोल मिटकर यांनीही सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केलाय. हत्येच्या आधी 2 दिवस धस कराडच्या संपर्कात होते. वेळ आली की सगळं बाहेर काढेन असा इशारा मिटकर यांनी दिला. तर देवस्थानाच्या जमिनी कुणी हडप केल्या हे काढलं तर धागेदोरे आष्टीपर्यंत जातील असा इशाराच मिटकर यांनी दिला आहे. देवस्थानच्या काही जमिनी 8 हिंदू व 2 मुस्लिम देवस्थाने अशी एकूण 1421 कोटी रुपये किमतीची 485 एकर जमीन विविध अधिकाऱ्यांशी संगनमत करून कोणी हडप केली याचं उत्तर आम्ही नक्कीच देऊ, पण ती आता वेळ नाही. आमचं एवढंच आहे की हमाम में सब नंगे होते हैं. आपलं एक बोट दुसरीकडे असताना 4 बोटं आपल्याकडे असतात, एवढंच त्यांनी लक्षात ठेवावं. राज्यात सध्या सरपंच हत्या प्रकरणावरून राजकारण चांगलंच तापलेलं आहे. अशातच वाल्मिक कराड आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या संबंधांबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सूचक ट्विट केलं. कराडसोबत हाके जेवण करतानाचा फोटो दमानिया यांनी पोस्ट केलेला आहे. तर आपण बघतोय गणेश हाके यांच्यासोबत वाल्मिक कराड हे एकत्र जेवण करत असतानाचा हा फोटो दमानिया यांनी पोस्ट केलेला आहे. आणि दमानिया यांनी हा फोटो पोस्ट केल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे. तर बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना मदत करणारे आता पोलिसांच्या रडारवर आहेत आणि या आरोपींना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय. आरोपींना कुणी पैसे पुरवले, राहण्यासाठी कुणी मदत केली याचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान वाल्मिक कराडनं शरण येण्यासाठी वापरलेली गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. तर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा सांगळे यांना फरार होण्यासाठी मदत केल्यावरून डॉक्टर संभाजी वायभसेसह त्याच्या पत्नीची विशेष तपास पथकानं 2 दिवस चौकशी केली होती. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात नवीन आणि धक्कादायक खुलासा झालेला आहे. संतोष देशमुखांची हत्या करण्यासाठी वापरलेली हत्यारं विशेष पथकानं जप्त केलेली आहेत. मात्र मारहाणीत वापरलेल्या शस्त्रांची नुसती कल्पना जरी केली तरी डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत. इतक्या निर्घुण पद्धतीनं देशमुख यांची हत्या करण्यात आली. गॅसचा पाईप, त्यावर काळ्या करदोड्यानं तयार केलेली मूठ, 5 क्लच वायर बसवलेला लोखंडी पाईप अशा शस्त्रांनी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. ही हत्या साधी नव्हती, तर त्यांच्यावर 156 वार करण्यात आले होते. जवळपास 1.5 लिटर रक्त त्यांच्या शरीरात साकळलं होतं. CID तपासामध्ये काही डिजिटल पुरावेही हाती लागलेले आहेत. या माध्यमातून तपास केला जातो आहे. 5 क्लच वायर बसवलेला लोखंडी पाईप, ज्यावर गोलाकार मूठ होती. सरपंचांच्या हत्येसाठी वापरलेली ही शस्त्र आपण बघतो. 51 इंचांचा गॅसचा पाईप, ज्याची मूठ काळ्या करदोड्यानं तयार केली होती. एक लाकडी दांडा आणि तलवारीसारखं शस्त्र, 4 लोखंडी रॉड आणि 1 कोयता, लोखंडी फायटर आणि धारधार कत्ती. तर मस्साजूकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड कोठडीत आहे. त्याचे एक कारनामे आता बाहेर येऊ लागलेले आहेत आणि आता अंजली दमानिया यांनी तर मोठा गौप्यस्फोट केला आहे. अंजली दमानिया यांनी नेमकं काय म्हटलं आपल्या ट्विटमध्ये ते बघतोय. समाज सुधारक वाल्मिक कराड याची केज, वडवणी, बीड आणि परळी इथं 4 ते 5 वाईनची दुकानं आहेत. प्रत्येक वाईन दुकानातून केज इथे 1,69,00,000 रुपयांना जमीन घेतली. 3 दिवसात परवानगी दिली गेली. 7-12 15 दिवसानंतर होतो, पण कायदे धाब्यावर बसवण्यात आले. केज, वडवणी, बीड, परळीमध्ये 4 वाईन शॉप. एका वाईन शॉपचा बाजारभाव 5 कोटी रुपये. केजमध्ये 1,69,00,000ची जमीन खरेदी. जमीन खरेदीनंतर 3 दिवसात 7-12वर नाव.
राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी घुसखोरांचं प्रमाण हे वाढलं असल्याची चर्चा असून एका बांगलादेशीला कोकणची सिटिझनशिप दिल्याचा प्रकार समोर आला आहे. बांगलादेशी नागरिक मोहम्मद इद्रिक इसाक शेख याला रत्नागिरीतील गिरगाव ग्रामपंचायतीकडून जन्मदाखला देण्यात आल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी शिरगाव ग्रामपंचायतीला नोटीस बजावलेली आहे. तत्कालीन सरपंच अल्ताफ संगमेश्वरी आणि ग्रामसेवक यांची चौकशी करण्यात येत असून जन्मदाखला कसा आणि कोणत्या आधारावर दिला गेला याचा तपशील आता घेतला जातोय. बांगलादेश आणि रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्रे प्रकरणी गृह विभागानं आता एक SIT गठीत केलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात SIT गठीत करण्याचे आदेश दिलेले आहेत. चौकशी करून अहवाल द्या अशा सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आहेत. त्यामुळे गृह विभागानं जी SIT स्थापन केलेली आहे ती आता या प्रकरणाचा सखोल तपास करणार आहे आणि अहवाल मुख्यमंत्र्यांना सोपवणार आहे. आपल्या महाराष्ट्राचा सैराट होतोय का असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण प्रेम प्रकरणातून सख्या चुलत बाबानं आपल्या बहिणीला डोंगरावरून ढकलून तिची हत्या केली. तर संभाजीनगरमध्ये ही घटना घडली होती आणि काकाच्या मुलानं आपल्या बहिणीला गोड बोलून डोंगरावर नेलं आणि तिला तिथून 200 फूट खोल दरीत ढकलून दिलं. ही घटना ताजी असतानाच कोल्हापुरात मामानं सख्या भाचीच्या लग्नातील जेवणामध्ये विष मिसळल्याचा प्रकार समोर आला. पन्हाळाच्या उतरे गावामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. भाचीनं गावातील मुलासोबत पळून जाऊन लग्न केल्याच्या रागातून मामानं हे कृत्य केलेलं आहे. महेश पाटील असं या मामाचं नाव असून पन्हाळा पोलीस त्याच्या आता मागावर आहेत. जेवणामध्ये विष टाकल्याचा प्रकार आचार्याच्या लक्षात आला आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. आणि आता एक धक्कादायक आणि पालकांची चिंता वाढवणारी बातमी आहे. कारण एका 8 वर्षीय विद्यार्थिनीचा हार्ट अटॅकनं मृत्यू झालाय. तिसरीच्या विद्यार्थिनीला शाळेतच हार्ट अटॅक आला. ही मुलगी शाळेत आली त्यावेळेस तिची तब्येत चांगली होती. शिक्षिकेला पुस्तक दाखवण्यासाठी ही विद्यार्थिनी उभी राहिली, मात्र त्याच वेळेस ती बेशुद्ध होऊन कोसळली. शिक्षिकेनं या विद्यार्थिनीला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. कर्नाटकच्या चामराजनगर इथं ही घटना घडली आहे. देशातील लहान मुलांमध्ये हृदयविकाराच्या वाढत्या संख्येनं सर्वांनाच चिंतेत टाकलंय. आतापर्यंत पालक मुलांच्या हृदयविकाराच्या झटक्याबद्दल निश्चिंत असायचे, पण आता अशा घटनांनी पालकही चिंतेत असल्याचं पाहायला मिळालंय. झटपट श्रीमंतीच्या नादात 3 लाख मुंबईकरांची फसवणूक झालेली आहे. टोरेस कंपनीकडून 3 लाख मुंबईकरांना गंडा घालण्यात आलेला आहे. चांगल्या परताव्याच्या आमिषाला हे मुंबईकर बळी पडले आणि सुमारे हजारो कोटी रुपयांची फसवणूक आता या 3 लाख मुंबईकरांची झाली अशी धक्कादायक प्राथमिक माहिती तपासामध्ये समोर आली आहे. फसवणुकीचा हा आकडा 8 ते 10 हजार कोटींपर्यंत जाऊ शकतो. फसवणुकीचं बिंग फुटताच पळण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पोलिसांनी आता अटक केलेली आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी उझबेकिस्तानची रहिवासी असलेली जनरल मॅनेजर तानिया कसातोवा, संचालक सर्वेश सुर्वे आणि रशियन नागरिक असलेली स्टोअर मॅनेजर व्हॅलेंटिना गणेश कुमार या तिघांना अटक केली. कंपनीचा संस्थापक जॉर्न कार्टर आणि व्हिक्टोरिया कोवारलेंको हे दोघेही युक्रेनला पसार झाल्याची माहिती मिळते आहे. तर याच टोरेस कंपनीची आता आर्थिक गुन्हे शाखा तपास करणार आहे. श्रीमंतीच्या नादात 3 लाख मुंबईकरांची लुबाडणूक करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे हा हजारो कोटींचा फसवणुकीचा हा सगळा घोटाळा असून आता चौकशीत आणखीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी 100हून अधिक तक्रारदारांचे जबाब नोंदवलेले आहेत. टोरेस कंपनीच्या 3 एजंट्सना 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. तानिया कासातोवा, सर्वेश सुर्वे आणि व्हॅलेंटिना गणेश कुमार अशी त्यांची नावं आहेत. त्यांच्याकडून दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. दरम्यान कंपनीचे संस्थापक, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी CA यांचा शोध सुरू आहे. त्यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आलेली आहे. टोरेस कंपनीकडून ग्राहकांना 500 कोटींचा गंडा घालण्यात आलेला आहे. संस्थापक जॉर्न कार्टर आणि व्हिक्टोरिया कोवालेंको, मुख्य कार्यकारी अधिकारी तौफिक शेख, CA अभिषेक गुप्ता. पुण्यातल्या पाषाण भागातील एका शाळेमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय.
शाळेच्या चेंजिंग रूममध्ये मोबाईल ठेवून विद्यार्थिनीचं रेकॉर्डिंग केलं जात होतं. ही धक्कादायक बातमी आता उघड झालेली आहे. शाळेतल्या विद्यार्थिनीने खेळाचा तास संपल्यानंतर चेंजिंग रूममध्ये गेल्या होत्या. त्यावेळेस त्यांना हा कॅमेरा सुरू ठेवलेला मोबाईल तिथे दिसला. याबाबत विद्यार्थिनींनी शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार केली. तपासामध्ये शाळेतील शिपाईच व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असल्याचं समोर आलं. या प्रकरणी शिपाई तुषार सरोदे याला पोलिसांनी आता बेड्या ठोकल्या आहेत. आणि यानंतर पावसासंदर्भातली महत्त्वाची बातमी. विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात पुढच्या 48 तासांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. गेल्या 2 दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढला असून किमान तापमानामध्ये घसरण झाली आहे. येत्या 2 दिवसात राज्यात थंडीचा कडाका वाढणार असून तापमानामध्ये 3 ते 4 अंशांनी घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मात्र विदर्भात थंडीची लाट कायम असणार आहे. पावसाचा इशारा दिल्यामुळे रब्बी पिकांना धोका निर्माण झाला आहे. दहा आणि 11 जानेवारीला राज्यात पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. विदर्भ वगळता इतर राज्यात पावसाचा अंदाज आहे. 2 दिवसात राज्यात थंडीचा कडाका वाढणार आहे. तापमानात 3 ते 4 अंशांनी घट होणार आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याचा सल्ला प्रशासनामार्फत देण्यात आला आहे. यानंतर एक धक्कादायक बातमी. तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातल्या प्राचीन शिळांना तडे गेल्याची एक धक्कादायक बातमी समोर येते. देवीच्या मुख्य गाभाऱ्यातल्या 4 शिळांना तडे गेलेत. गाभाऱ्याच्या संवर्धनाच्या वेळेस ही धक्कादायक बाब समोर आली. तडे गेलेल्या शिळांचं आता स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार आहे. तसंच रडारद्वारे देखील तपासणी केली जाणार. पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या शिळांची पाहणी केली. तपासणीनंतर शिळा बदलण्याचा निर्णय प्रशासन घेणार आहे. आणि आता बातमी भंडाऱ्यातून. भंडाऱ्यामध्ये झाडाझुडपात अडकलेल्या वाघाला नागरिकांनी घेरून हुल्लडबाजी केल्याचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे. इतकंच नव्हे तर जीव धोक्यात घालून नागरिकांनी वाघासोबत फोटो सेशन केलं. 2 ते 5 फुटांवरून वाघाचे फोटो काढण्यासाठी नागरिकांनी गर्दी केलेली आहे. यावेळेस झुंबड उडाल्यामुळे काहींनी वाघाला दगडही मारण्याचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्यामुळे संताप व्यक्त होतोय. मात्र वाघाशी मस्ती करणं या लोकांच्या जीवावरही बेतलं असतं. कारच्या टपावर बसून एका वानरानं लॉंग ड्राईव्ह केल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे. नागपूरमधल्या सोनेगाव परिसरातला हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे. मागच्या कारमध्ये बसलेल्या व्यक्तीनं वानराची ही लॉंग ड्राईव्ह चित्रित केलेली आहे. कारच्या टपावर बसून अगदी आरामशीरपणे हे वानर जे आहे ते प्रवास करत होतं.